व्यापले ज्ञान जगी, सगळ्या जगामध्ये घरोघरामध्ये निवृत्ती दादाने आज सांगितले ज्ञाना, जेव्हा तुझ्या जवळ हे अवतार जे आहे हा तुझा साधारण अवतार नाही, तुला घरोघरी जाऊन काम करायचं आहे. असंच शबरी मातानेही आपल्या गुरूंना वंदन केलं, म्हणली मला पदरात घ्या आणि मला दीक्षा द्या, मला तुमचा अनुग्रह द्या आणि मग माझं जीवन धन्य होईल. ती म्हणले तू एवढी निष्पाप मनाने सेवा केली आहे शबरे, तर तुला नक्की एक दिवस राम येतील म्हणे. राम तुझ्या शब्दाचं जे तुझ्या सेवेचं जे फेळ आहे ना, तुला एक दिवस नक्की मिळेल. महाराज शबरी माता एवढ्या खुश झाल्या आणि त्या वेळेला मग मतंग ऋषीला जायची वेळ आली. म्हणले शबरी माता तू एवढी अंतःकरणातून सेवा केली आहेस आणि त्या सेवेचं फळ जेव्हा तुझे स्मरण जेव्हा तुझे प्राप्त झाले आणि प्राप्त झाल्याच्या नंतर तर मला आता माझा अंतिम समय आला आहे आणि त्या अंतिम समयाला माझ्या तुझ्या मांडीवर डोकं ठेवते. म्हणली प्रभू असं नका म्हणू, मला बी तुमच्या सोबत यायचं आहे. मी एकटी राहून काय करू, माझा आधार स्तंभ तर तुम्हीच आहेत ना गुरुदेव. ते म्हणाले नाही, तुझे हे सेवा जे केले आहे त्या सेवाचं फळ तुला नक्की मिळणार. तुला संतांचं रज प्राप्त झाले ना, मग तुला त्याचा फायदाही होणार. तुला स्वतः श्रीराम प्रभू इथून जेव्हा जातील तेव्हा तुला त्यांचं दर्शन होईल. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. मग शबरी माता म्हणाले गुरुदेवांना, गुरुदेव तुम्ही असं करू नका, मीही तुमच्या सोबत येते. गुरुदेव म्हणाले नाही, तसं नाही. ही जी प्रथा आहे, हा जो अंतकाळ आहे, इथे साधू गेले, संत गेले, महान महान ऋषी गेले, मलाही जावं लागणार. म्हणून शबरी माताला एक जीवनासाठी आणि जगण्यासाठी तिला एक सुख मिळालं त्या संतांपासून. रामाची एक आसक्ती राहिली आणि ते आज येतील, उद्या येतील, परवा येतील असं म्हणू शबरी माताचं 60-65 वर्ष वय झालं. तिला दिसना सुद्धा. पण जेव्हा प्रभू श्रीराम आले, तिने फुलं जेव्हा अंथरून ठेवले होते, माझे राम येतील म्हणून फुलं असे अंथरून ठेवले होते, तसे भोलोनाथापासून तर इथपर्यंत. पण जेव्हा राम आले, प्रभू आले, तेव्हा माता त्या फुलावर चालली आणि प्रभू श्रीराम अशा जमिनीवरून चालले. माझा भक्त, प्रभूंना माझा भक्त असा मी बघितला नाही. खरंच 8व्या वर्षापासून तर 60-65 वय झालं आज. महाराज आपल्याला, आपण फक्त अखंड हरिनाम सप्ताह असला. आज जे महाराजांनी कीर्तन केलं ते कोणतं केलं, या अभंगावरती केलं. उद्या जर काही विचारलं तर काय ते एवढं काय कोण ध्यानात ठेवतं. पण असं नाही महाराज, हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, अखंड हरिनाम सप्ताह ह्या करता होतो की ह्या जीवाचा उद्धार व्हावा. अवतार तुम्हा धरया कारणाने उद्धाराया जन जड जीवा. महाराज आपण हे जे शरीर आहे, आपण वासुदेव, मी वासुदेव तत्वता, मी
मी स्वतः ब्रह्म आहे, मला ब्रह्मत्व प्राप्त झालेलं आहे आणि मी मूळचा ब्रह्मच आहे. पण मग ते ब्रह्मत्व कधी होतं? जेव्हा आईच्या गर्भामधून जेव्हा आपण आलो त्यावेळेस 5 वर्षापर्यंत आपल्याला ब्रह्मत्व होतं आणि ब्रह्मस्वरूप होतात आपण. आणि ते 5 वर्षानंतर जेव्हा आपल्याला आपण मागणी करायला लागलो, मला खेळणं पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मग त्यावेळेस मात्र आपला हा जो जीव आहे हा बद्ध व्हायला लागला, बद्ध. आणि ह्या बद्ध जीवाला मोक्षाची प्राप्ती हवी होती, म्हणून ह्याला संत तुकाराम महाराज पहिल्या अभंगामध्ये संत सांगतात, चरणी राजा लागता सहजा, संत चरणी राजा लागता सहजा, संत चरणी राजा लागता सहजा, संत चरणी राजा संत चरणी रज लागता सहज वासने ते बीज जळून जाणे. मग आईच्या गर्भामधून जेव्हा आपण 5 वर्षाचा असतो त्यावेळेस आपण स्वतः मी वासुदेव तत्वतः आणि मी अहम ब्रह्मस्मी, मी स्वतः ब्रह्माचं स्वरूप असतो. मग हे ब्रह्माचं स्वरूप असतो तर मग पुढे मग बद्धता काय येते? कारण की जो 5 वर्षाच्या नंतर तो काही मागणी करतो, आई मला हे आण, बाबा मला हे आण. आणि जेव्हा तारुण्यामध्ये येतो मग तारुण्यामध्ये आल्यावर त्याला नको ते व्यसनं लागतात महाराज, आणि नको ते सेवन करायला लागतो. म्हणून तो झालेला बद्ध झालेला जीव आणि बद्ध झालेल्या जीवाला मग कसं काय होणार त्याचं? मग ह्या करता अवतार तुम्हा धरया कारणाने उद्धाराया जन जड जीवा. म्हणून ते संत, म्हणून त्या संतांनी अशी क्रांती केली की ह्या जड जीवाला उद्धार आणि 4 मोक्ष मिळण्यासाठी नाही हो रे आले महाराजांनी जेव्हा तुकाराम महाराजांनी स्वतः अनुभव घेतली, ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा हरिपाठ लिहिला, हा 36 अभंगाचा 27 अभंग एवढा हरिपाठ लिहिला. ह्या हरिपाठ जेव्हा 4 वेद 6 18 पुराण याचा सगळ्यांचा रस करून ह्या हरिपाठामध्ये दिला. पण आपण काय करतो महाराज? तुकाराम महाराजांनी जे साधन सांगितलं आहे आणि जी साधना सांगितली आहे, पण आपण काय करतो? आपला हा प्रपंच आहे, या प्रपंचामध्ये काय आहे?
दिवसानुदिवस आपण आज 1 गाडी झाली, 2 गाड्या व्हायला पाहिजे, 4 एकर जमीन घेतली 10 एकर व्हायला पाहिजे. पण जेव्हा तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे याची संपदा केवडी आणि संगी नाही आली एक कवडी, भगती करणे गेली नाही, भगती करणे गेली नाही. तुका म्हणे त्याची संपदा केवडी संगी नाही आली एक कवडी. आपण कितीही जर इथं संपत्ती जमा केली तर इथं ठेवायचंय महाराज. आणि मग आपण हा अखंड हरिनाम सप्ताह यामुळं करतो. इथे 1000 लोक बसलेले असतील किंवा 700 लोक बसलेले असतील, ह्याच्यातून 200 लोकांनी तरी आत्मसाक्षात्कार करायला पाहिजे. आत्मसाक्षात्कार कधी होतो? त्यावेळेस संतांचं चरण प्राप्त होतं. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. तुम्ही LIC काढली का? कोणी LIC काढलीच असं मला वाटतं. कोणी LIC ऑफिस मध्ये जर आपण डायरेक्ट गेलो तर LIC वाला वापस लावतो, एजंट बघायला होतो. मग आपल्याला हरीची प्राप्ती करायची आहे. या जगाचा मालक करता करविता तो त्या नारायणाला आपल्याला बघायचं आहे या डोळ्यांनी. जोपर्यंत आपल्या हातामध्ये ताकद आहे, डोळ्यामध्ये आपल्याला दिसत आहे, कानाने ऐकता येत आहे, त्या परमेश्वराची अनुभूती घेतल्याशिवाय आपल्याला या देहातून प्राण सोडायचा नाही महाराज.